5 seconds. स्टार्ट. सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्य हो, 14व्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या राज्य विधानमंडळाच्या या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे व त्यांच्या मंत्री परिषदेचे मी हार्दिक अभिनंदन करतो. माझे शासन संविधानात अंतर्भूत असलेल्या सर्व मूल्यांचे समर्थन करील. माझे शासन महाराष्ट्रातील सर्व विभागांना आणि समाजातील सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असेल. माझे शासन राज्यातील जनतेची सेवा करताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या उच्च आदर्शांचे सदैव पालन करील. माझे शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहते. त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा नव्या पिढीला परिचय करून देण्यासाठी राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. माझे शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या संबंधात राज्याने दावा केलेल्या 865 गावातील मराठी भाषिक जनतेच्या घटनात्मक हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करीत आहे. माझे शासन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील. माझ्या शासनाला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांची जाणीव असून माझे शासन हवामान बदलांच्या घातक परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजनांची सक्रियपणे अंमलबजावणी करील. नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुरामुळे राज्याला फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे आणि त्याच वेळी राज्याच्या बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले. अलीकडे पाऊस लहरी अधूनमधून आणि आकस्मिक अतिवृष्टी अशा स्वरूपात पडत आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे प्रचंड अवकाळी पाऊस पडल्यामुळे 34 जिल्ह्यांच्या 349 तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सहाय्य देण्यासाठी माझे शासन वचनबद्ध आहे. माझ्या शासनास तात्काळ लक्ष देण्याची गरज असलेल्या कृषीविषयक संकटांची व शेतकऱ्यांच्या आपत्तीची जाणीव आहे. माझे शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करील. माझ्या शासनाला ग्रामीण पतक्षेत्राची दुरवस्था दूर करण्याची गरज असल्याची जाणीव असून माझे शासन पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलील. शेतमालाच्या भावामधील चढ उतारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आपत्ती सहन करावी लागते. शेतकऱ्यांच्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने माझे शासन यथोचित उपाययोजना हाती घेईल. माझे शासन राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील व विदर्भातील दुष्काळग्रस्त क्षेत्रामध्ये शाश्वत आणि पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी उपाययोजना हाती घेईल. या शासनाला वाढत्या बेरोजगारीची व परिणामी युवकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेची चिंता आहे. माझे शासन रोजगार निर्माण करण्यासाठी आणि तसेच सार्वजनिक सेवा जलद गतीने पुरवण्यासाठी राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करील. वाढती बेरोजगारी ही शासनाची प्रमुख चिंता असून खाजगी क्षेत्रामधील रोजगारामध्ये भूमिपुत्रांसाठी 80% आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत. युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना कौशल शिक्षण देण्याची गरज असल्याची जाणीव माझ्या शासनाला असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अधिक छात्रवृत्ती देण्यासाठी माझे शासन प्रयत्न करील. स्टॉप.